अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथील अशोक वाटिका सभागृहात 29 जानेवारीपासून बुद्धाचार्य शामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिराला आशिष मेश्राम, नंदकुमार डोंगरे, पीजे वानखडे, संगपालजी माथेरो, बुद्धपालजी माथेरो यांनी 10 दिवस मोलाचे मार्गदर्शन केले। 10 दिवस सुरू असलेल्या या शामनेर शिबिरामध्ये शेकडो लोकांची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। बाहेरून आलेल्या पाहुण्यांची राहण्याची, झोपण्याची, जेवणाची व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती। समापनाच्या आदल्या दिवशी हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत रात्री 6 वाजता कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। अंधारमय विचारातून बुद्धाच्या लखलखत्या प्रकाशाच्या विचाराकडे नेण्यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। या कार्यक्रमाचा समापन सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत महाप्रसादाच्या वितरणाने करण्यात आलाय। कार्यक्रम समापन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। त्यासोबत सादर कार्यक्रमाच्या पंचक्रोशीतील बौद्ध समाजबांधव लोकसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता विकास ठाकरे, पातूर नंदापूर, अकोला। गरज आहे आणि हेच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की माता रमाईंना मनापासून त्याच्यातली एक आदरांजली करतात की प्रत्येक बौद्ध स्त्रीने माता रमाईंसारखं बनावं। त्यावेळेला मी हळूच ते स्टेजवरनं खाली उतरणार म्हणते की अरे प्रत्येक स्त्रीने माता रमाई बनावं ठीक आहे, पण प्रत्येक पुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब बनावं अशी जर आम्ही अपेक्षा केली तर काय होणार आहे। त्यामुळे जे काही गुण असतात ते मानवी गुण असतात, ते स्त्री पुरुष दोघांच्याही मध्ये असतात। आपण प्रत्येक जण विचार करतो, आपल्याला विचार असतो, आपली ठाम